जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. आज आपण त्यातला 16वा अभंग पाहूया. या 16व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, कल्पनेपासूनी कल्पेला जो ठेवा, तेणे पडे गोवा नेणे हरी. दिधल्या वाचुनी फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्मकोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. नाथ महाराज या अभंगामध्ये कल्पना याविषयी बोलतात. सर्वसामान्यत असं आपण समजतो की कल्पना करणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी ठरवणे. उदाहरणार्थ, समजा मी घराबाहेर गेलेलो आहे आणि मी कल्पना केली की घरी आज कांद्याची भजी केली असेल किंवा असावी, ही माझी कल्पना झाली. म्हणजे मला माहीत नाही आहे की घरी गेल्यानंतर खायला काय आहे. माझ्या मनात फक्त मी विचार केला की कदाचित कांदा भजी केली असेल किंवा असावी. हे जे मी केलं ती कल्पना झाली. किंवा एखादा कवी असतो, तो कल्पना करतो, म्हणूनच कवी कल्पना असा शब्द रूढ आहे. तो एखाद्या सुंदर दृश्याबाबत कल्पना करून काव्य रचतो. मग त्यावेळी तो चंद्राला कशाची तरी उपमा देईल, वाऱ्याला कशाची तरी उपमा देईल, पावसाशी कशाचं तरी नातं जोडेल. हा सगळा कल्पनाविलास तो करेल आणि काव्यामधून मांडेल. चित्रकारही कल्पना करतो, तसंच गायकही कल्पना करतो. म्हणजे समजा यमन राग आहे तर त्या रागाचं काही सूत्र असतं, काही नियम असतात. आरोह अवरोह असतो. आरोह अवरोह किंवा चीज गुरु शिकवतील, पण नंतर ती चीज यमनाच्या चौकटीतच तो शिष्य कल्पनेनं फुलवतो. असं सर्व बाबतीत आहे. मग यातून कल्पनेबद्दल आणखी थोडासा सूक्ष्म विचार करूया. आत्ता बघितलेल्या उदाहरणांमधून काय दिसेल की कल्पना ही गोष्ट अशी आहे जी वस्तुस्थितीमध्ये नाही आहे, पण त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे समजा चंद्राची कल्पना केली की चंद्र हे माझं मन आहे आणि त्या पद्धतीनं काव्य रचलं की कसा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र बदलतो वगैरे वगैरे. चंद्र म्हणजे माझं मन नव्हे, ही फक्त कल्पना झाली. म्हणजे जी गोष्ट वस्तुस्थितीमध्ये नाही ती मी माझ्या विचाराने ठरवली किंवा माझ्या चित्तामध्ये चिंतली. मग परमार्थदृष्ट्या असं काय आहे जे वस्तुस्थितीमध्ये नाही आहे, तर ते म्हणजे देहभाव. म्हणजे देह म्हणजे मी, हा जो माझा पक्का भाव आहे किंवा आपला पक्का समज विचार आहे, ती देहबुद्धी आणि ही कल्पना आहे. नाथ महाराज म्हणतात, कल्पनेपासूनी कल्पेला तो ठेवा. देहबुद्धीपासून कल्पिला जाणारा ठेवा घडतो. जे आहे त्यातून तेच बाहेर येतं बरं का. आंब्याची कोय पेरली तर आंब्याचंच झाड येतं, पेरूचं झाड येत नाही. तसंच देहबुद्धी ही कल्पना असल्यामुळं कल्पनेतून काय बाहेर येणार? कल्पनेतून कल्पनाच बाहेर येते. असं पहा, पहिली कल्पना काय ठरली तर देहबुद्धी. आता देहबुद्धीच्या पोटी काय जन्माला येणार? अर्थातच भ्रम जन्माला येणार. कारण देह मी असं म्हटलं की त्या सदृश सगळ्या गोष्टी जन्माला आल्या. मग देहाभिमानाला, माझेपणा आला, विषयासक्ती आली, एकूण काय संपूर्णपणे बहिर्मुखता आली. आणि हे सगळं घडलं एका कल्पनेमुळं, देहबुद्धी. नाथ महाराज म्हणतात, या कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, तेणे पडे गोवा नेणे हरी. गोवा म्हणजे गुंता. स्पष्ट आहे अर्थ. असा जो गुंता बहिर्मुखतेमुळे होतो त्याने साहजिकच हरीची भेट होत नाही किंवा
आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होत नाही. हरी भेटणे किंवा आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणे हा अंतरंग विषय आहे. त्यासाठी अंतर्मुख व्हावे लागते. कल्पना म्हणजे देहबुद्धीमुळे जे घडते ते म्हणजे बहिर्मुख होणे. म्हणजे या परस्पर विरोधी गोष्टीच आहेत. देहबुद्धी बहिर्मुख बनवते तर हरी अंतर्मुखतेनं प्राप्त होतो. साहजिकच आहे की बहिर्मुखतेमुळं जो गुंता गोवा माझ्या पदरात पडतो त्यानं मला हरीची ओळख होत नाही. हेच नाथ महाराज इथं सांगतात की तेणे पडे गोवा नेणे हरी. आपणच जवळ केलेल्या देहबुद्धीमुळं आपलाच गुंता होतो आणि आपणच हरिस्वरूपापासून आत्मस्वरूपापासून लांब जातो. आपणच आपल्या हाताने हे करून घेतलं आहे बरं का. कबीर साहेबांची एक गोष्ट आहे. ते एकदा पळत पळत गेले आणि एका काटेरी झाडाला त्यांनी मिठी मारली. अंगाला काटे लागून कबीर साहेबांच्या अंगातून रक्त बाहेर यायला लागलं. लोक ओरडायला लागले की अहो झाडाला सोडा, कशाला धरून ठेवलंय. कबीर साहेब म्हणाले, हेच तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्रपंचाला का धरून ठेवलेलं आहे. प्रपंच करणं वेगळं आणि प्रपंचाला धरून ठेवणं वेगळं. एखादी गोष्ट करणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीमध्ये आसक्त असणं वेगळं. हे जे आसक्त होणं आहे तेच बहिर्मुखतेमुळं होतं, देहबुद्धीमुळं होतं. आणि ते झालं की गुंता साहजिक आहे. म्हणून इथं नाथ महाराज सावध करतात की हा गुंता आत्मस्वरूपाची ओळख होऊ देत नाही. आत्मस्वरूपाची ओळख लांब राहिली, हा जो गुंता होतो तो मुळात साधनेलाच बसू देत नाही. साधकाला तो कायम बहिर्मुखच ठेवतो. बरं, साधना करून जी आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे ती होत अशी नाही, ती घडावी लागते. कारण मागच्या अभंगाच्या निरूपणातच आपण पाहिलं पहा की आत्मा हा स्वसंवेद्य आहे. कुठल्याही साधनाने कुठल्याही खटपटीने आत्म्याची प्राप्ती होत नाही. जर काही करून तो प्राप्त होण्यासारखा असता तर तो आत्माच नसता. आत्मा हा आहेच आहे असा आहे. तो नाही अशी स्थितीच नाही आहे, असा काळच नाही आहे, अशी वस्तूच नाही आहे की जिथे आत्मा नाही आहे. त्यामुळं त्याला प्राप्त करणे ही संज्ञाच चुकीची आहे. तो आहेच, तो त्याचाच प्रगट होतो. फक्त साधनेनं साधक आत्मानुभूतीसाठी अनुकूल होतो आणि ते सद्गुरु कृपेनं होतं. हेच पुढे नाथ महाराज म्हणतायत बरं का. पुढच्या वेळीत ते म्हणतात, दिधल्या वाचूनी फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इथली फळप्राप्ती म्हणजे कर्माचं फळ नाही बरं का. इथली फळप्राप्ती म्हणजे आत्मफलप्राप्ती. नाथ महाराज म्हणतायत, ही फळप्राप्ती दिधल्या वाचून मिळत नाही. इथे दिधल्या या शब्दामध्ये नाथ महाराज सद्गुरू आणि त्यांची कृपा निर्देशित करतात. त्यांच्या कृपेशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान प्राप्तीचा एक नियम असा आहे की तुमचा देहभाव पूर्णपणे लयाला गेला पाहिजे. आता देहभाव जर ठेवूनच साधना केली तर तो कदापि लयाला जाणार नाही. पण साधना तर करावी लागते आणि साधना तर देहाच्या माध्यमानेच केली जाते. हा जो गुंता आहे इथेच सद्गुरू कृपा करतात. शिष्याच्या नकळत ते शिष्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी तयार करतात, अनुकूल बनवतात. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. कुठलीही उपासना करा, त्यात कर्ताभाव असेल तर तोच आड येतो, असं माऊली सांगतायत. पुढे माऊली म्हणतात, भावे विण देव नकळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. पहा, माऊलीही तेच सांगतात की सद्गुरूंनी कृपा केल्याशिवाय ते ज्ञान पदरात पडत नाही. दिधल्या विण प्राप्त. नाथ महाराजही तेच सांगतात की दिधल्या वाचून फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. सद्गुरूंच्या प्रती जर शरणभाव नसेल किंवा सद्गुरूंच्या प्रती जर निष्ठा नसेल तर कल्पना कदापिही जात नाही.
कितीही साधन केलं, कितीही तपश्चर्या केली, तरी मी देह हा भाव तिथे राहतोच. पर्यायाने या देहाच्या मार्फत साधना घडली, या देहाच्या मार्फत तपश्चर्या उपासना घडली, याचा नकळत का होईना अभिमान येऊन चिकटतो. आणि ही कल्पना गेल्याशिवाय तर आत्मज्ञानप्राप्ती संभवत नाही. आणि ती आत्मज्ञानप्राप्ती सद्गुरूंनी दिल्या वाचूनही मिळत नाही. अशा दोन्ही गोष्टी या ओळीमध्ये नाथ महाराज सांगतात. दिधल्या वाचुनी फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. आता सद्गुरू अमुक एका शिष्याला ज्ञान व्हावं आणि अमुक एका शिष्याला ज्ञान होऊ नये अशा विचाराचे असतच नाहीत. सद्गुरू तर तत्वरूप आहेत. म्हणून त्यांनी दिल्याशिवाय किंवा कृपा केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्ती नाही हे जरी निश्चित असलं तरी कल्पनेला बाजूला सारायचा अभ्यास साधकालाच करावा लागतो. तसं जर नसतं तर सद्गुरूंनी अनुग्रहही दिला नसता आणि कधी साधक नावाची संज्ञाही अस्तित्वात नसती. सद्गुरू निर्देश करायचं काम करतात. वाट चालायची शिष्यालाच आहे. तो वाट जसजसा चालत जातो तसतशी त्याच्या पदरात आपोआपच कृपा पडत जाते आणि शेवटी त्याच सद्गुरू कृपेमुळे तो आत्मस्वरूपाकार होऊन जातो. म्हणूनच इथे नाथ महाराज एका बाजूला दिधल्या वाचुनी ही गोष्टही सांगतात, पण कल्पना व्यर्थ आहे असं शिष्याला सावधही करतात. पुढच्या ओळीत ते म्हणतात, इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. इच्छावे ते जवळी हरीचे चरण या शब्दांमधून नाथ महाराज सद्गुरुपदिष्ट साधना सांगतात. अन्य काहीही नाथ महाराज इथे सांगत नाहीत. इच्छा धरायची असेल तर ती नामाची धरावी, इच्छा धरायची असेल तर ती सद्गुरू सेवेची धरावी. असा जो कायम नामामध्ये राहतो, सद्गुरू सेवेमध्ये राहतो किंवा सद्गुरू विचारांच्या चिंतनामध्ये मननामध्ये राहतो, अशाच्या बाबतीत नाथ महाराज म्हणतात, सर्व नारायण देतो तुझं. म्हणजे देव सगळं काही देतो असा अर्थ नाही. सर्व याचा अर्थ ब्रह्म. ब्रह्म म्हणजेच आपलं आत्मस्वरूप. सर्व नारायण देतो तुझं. भगवंत म्हणा किंवा भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू म्हणा, सर्व आपल्या पदरात घालतात. याचा अर्थच असा की आपल्याला ते ब्रह्मज्ञान देतात, आपल्याला खऱ्या अर्थानं श्रीमंत करतात. मोक्षश्रेय अलंकृत ते हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. आपल्यापाशी आपलं ज्ञान नाही, आपलं म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, हेच आपलं दारिद्र्य आहे. आपण जीवभावावर असणं हेच ते दारिद्र्य. सद्गुरू हे दारिद्र्य दूर करतात. कसं करतात? मोक्षश्रेया अलंकृत. मोक्षाने शिष्याला नटवतात. हा मोक्षच सर्व या शब्दामध्ये नाथ महाराज सांगतात. सर्व म्हणजेच ब्रह्म, तेच आत्मस्वरूप. जो आपल्या सद्गुरूचरणी शरण राहून साधनेमध्ये रत राहतो त्याला सर्व नारायण देतो तुझं असं आश्वासन नाथ महाराज देतात. पुढे ते म्हणतात, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्मकोटी हरी कैचा. अगदी सरळ, सोपा आणि सुटसुटीत अर्थ आहे या ओळीचा. जर कल्पना सुटत नसेल तर अभिमान कसा सुटणार? आणि कल्पना पण आहे, अभिमान पण आहे म्हणल्यानंतर ही गाठ निर्माण झालीच ना. जसं की आपण सुरुवातीला बघितलं की जे बी आपण पेरतो तोच वृक्ष वाढतो, तसंच कल्पना म्हणजे देहबुद्धीच्या पोटी अभिमान असणारच. साहजिक आहे, या दोघांची गाठ पडल्यानंतर संसारचक्र म्हणजे आपला जन्ममरणाचा फेरा तुटणार कसा? तो तुटणेच शक्य नाही. या अभिमान आणि कल्पनेपोटीच वारंवार जन्म आपण घेत राहतो. हेच नाथ महाराज या ओळीमध्ये म्हणतात की न सुटे कल्पना, कल्पनाही जात नाही आणि अभिमानाचीही गाठ त्याच्याशी पडते आणि घेता जन्म कोटी हरी कैचा अशी अवस्था होते. नुसताच जन्म होतो, पुन्हा मृत्यू होऊन पुन्हा जन्म होतो आणि पुन्हा मृत्यू होतो. हरी कैचा, आपली हरिप्राप्ती बाजूलाच राहते आणि या कल्पना अभिमानाच्या गाठीत सापडून माणूस जन्ममरणाच्या चक्रात अनंत काळासाठी अडकून राहतो.
शेवटी ते म्हणतात, एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. ज्या गोष्टी परमार्थाच्या आड येतात त्याच गोष्टींचा सद्गुरू परमात्मप्राप्तीसाठी वापर करायला शिकवतात. जसं की देह आहे तर बहिर्मुखतेनं वागता येतं, उघडच आहे. पण देह आहे तर साधनाही करता येते. हीच खूण सापडली असं नाथ महाराज म्हणतायत. एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. नरजन्म सार्थकी लावला तर त्यातील कल्पना आणि अभिमान हरिरूप होतो. पण तो सार्थकी लावला नाही तर मात्र तो जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये अनंत काळासाठी आपल्याला अडकवून टाकतो. देहबुद्धी आणि तिच्या पोटी उत्पन्न झालेला अभिमान हे दोन्हीही भगवंताला अर्पण करता येतं. राम माझा आणि मी रामाचा असं म्हणणं म्हणजेच आपली कल्पना आणि अभिमान रामाला अर्पण करणं. हीच परमार्थातली खूण आहे. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, काहीतरी होण्यापेक्षा कुणाचं तरी होऊन राहा. किती सोप्या शब्दात महाराज सांगतात पहा. आपल्या देहबुद्धीला अनुलक्षून काहीतरी होण्यापेक्षा आपण कुणाचे तरी होऊन राहा. अर्थातच आपल्या सद्गुरूंचे, भगवंताचे होऊन राहा. हीच खरं म्हणजे साधनेची खूण आहे. म्हणूनच नाथ महाराज या शेवटच्या ओळीत म्हणतात, एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. आपली देहबुद्धी आपल्याला जन्ममरणात अडकवते, पर्यायानं आपल्या स्वरूपापासून आपल्याला लांब नेते, हे उघड आहे. पण याच देहबुद्धीचं सोनंही करता येतं आणि ही कल्पना भगवद्रूप करता येते, असा सुंदर विषय नाथ महाराज या अभंगामध्ये मांडतात. इथे या 16व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. यथावकाश आपण 17वा अभंगही पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.